का फक्त एक बोय अच्छा आहे. उडक पिण्यासाठी खास आम्ही इकडे लोकल बारमध्ये आलो जिकडे उडक चांगली मिळते. तुम्हाला दाखवतो इकडे. ही इकडची लोकल ड्रिंक आहे आणि फक्त समर्समध्येच मिळते. सो दिस इज मस्ट ट्राय. हे पूर्ण तळलेले त्याच्यामुळे अजून मोठे वाटतात. आहे पण साईज मोठी आहे. माशाचाच रस्सा आहे. मला जेन्युइनली माहिती नव्हतं एवढी पब्लिक बसली आहे इकडे. कोणी येत आहे आणि नाचताय मस्त पैकी. बॉयज आम्ही ती प्रॉपर्टी सोडली आहे बॅम्बोलिम बीच रिसॉर्ट आणि आम्ही आता आलो आहे. ॲज यू कॅन सी इकडे ॲटलिस्ट काहीतरी क्राऊड दिसतो तरी आहे. तिथे तर एक कुत्रं नव्हतं दुकान तर दूरची गोष्ट. आता आम्ही आहोत आमच्या फेवरेट जागेवर. ते पण नॉर्थमध्येच होतं. हे पण नॉर्थमध्येच आहे बट दिस इज कलंगूट. तर आम्ही आता रूम शोधतो आहे आणि भयंकर गरमी आहे. 30 डिग्री वगैरे 34 डिग्री आहे आत्ता दुपारी. आणि ए सीमध्ये होतो त्याच्यामुळे काय एवढं वाटलं नाही. पण उतरल्या तर एकदम डेंजर गरमी लागली. आणि ना मला नाही माहिती इथे तरी ॲटलिस्ट शांती आहे. खूप ऊन आहे. अजून आम्ही नाश्ता केला आहे फक्त तिकडे जेवलो नाही आहे. तर आता जेवायला पण जाऊ. इथून तर खूप क्राऊड येतो आहे. तर आम्ही अशा ठिकाणी आहेत कलंगूटच्या. तर इकडून समोर गेल्यावर डायरेक्ट बीच आहे आणि तो बीच जरा क्लीन आहे. म्हणजे बाकीचं जे प्रॉपर कलंगूट बीच आहे तो तर एकदम बेकार झाला आहे. क्राऊडच इतका घाणेरडा येतो. सगळा कचरा करतात. पण इथे ॲटलिस्ट आहे म्हणजे या उन्हामुळे काही सुधरत नाही आहे. फायनली शूट संपून आलोत आम्ही आता गोवामध्ये फिरायला. आणि खूप गरमी आहे आज. तर दुपारी 1 वाजले. एवढी गरमी आहे ना इकडे. सनकोट बिनकोट घालून आहे मी मस्तपैकी. आणि अजून बाईक आली नाही आमची. आम्ही रेंटल केलं आहे. आता ती घ्यायला चाललो आहे. ते थोडंसं जेवायला चाललोय. मस्त जेवणार आहे आज गोवन फिश थाळी. मिळेल. एका ठिकाणी कॉल केलेला तर तिथे नव्हतं. तर मग म्हटलं की आता घेतो. आहे थंडावा पण आहे मध्ये मध्ये. जिथं हवा आली तर थंड वाटतं मस्तपैकी. हे बघ बाईक्स फॉर रेंट. इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट देम इथे नंबर आहे. इथे सगळ्या बाईक्स ठेवलेल्या आहेत. आय लव फसिनो. म्हणजे गोव्यात आल्यावर जर तुम्ही फसिनो चालवलीत ना तर माहीत नाही वाईब्सच वेगळं असतं. वाढले कसे काय हे वाढले कसे काय. फाइनली बाइक घेतलंय आम्ही. भाई ये चालू क्यों नहीं हो रहा है. कैसे चालू करने का. कैसे ऑन. अरे चाबी अलग है. चाबी अलग लगा. अभी इधर से शुरुआत हो गया गोवा का. ऐसा मत करो मेरी जान. लाइफ में कुछ अच्छा करो यार. हेल्मेट डालो. हेल्मेट डाल के चलना भैया. दुपारच्या उन्हात अख्खी गल्ली सुनी पडली आहे. भाई शपथ. नो रश ॲट ऑल. आणि आज तर वीकेंड आहे सॅटर्डे. तर म्हणजे वाटत पण नाही आहे वीकेंड आहे. बट अब हम जा रहे हैं खाने. मज्जा आएगा. अख्खा रोड खाली आहे. शॉप्स पण खाली आहेत. कोणच नाही आहे. गोव्यामध्ये नियर कलंगूट मी एक मस्त रेस्टॉरंट शोधलं आहे. खाण्यावरच आहे सॉर्ट ऑफ. कारण घरगुती मिळतं इकडे. फिश हाऊस नाव आहे. आणि आता ऑलमोस्ट 2:30-3 वाजलेत आणि गर्दी बघा. आम्हाला जागा पण नाही मिळाली. वेटिंगवर होतो. आता आलो आहे. तर इथे खूप लोक बसले आहेत. चलो जाते हे लोकल गोवन फूड ट्राय करणे. ये. आणि इकडेच किचन आहे. मस्त गरमागरम फ्रेश बनवतात. इथे रेडी करतात. ओके सो आम्ही 15-20 मिनटं ऑलमोस्ट थांबलो. आता 3 सव्वा 3 झाले. 3:30 झाले.
डिश आली आमची थाळी, सुरमई थाळी आली आहे मस्त 280ची आणि भात आहे, सुरमईचा पीस आहे, आगळ आहे, काय म्हणतात त्याला, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तिवळ कोशिंबीर आहे आणि ग्रेव्ही आहे आणि व्हेज भाजी आहे. मरणाची भूक लागली आहे. मी आता खाणार आहे मस्त पाहिजे. गोवन डेलिकेसीज, या फायनली. पीस पण चांगला आहे, नॉट बॅड. मस्त मस्त. चला मी खाऊन घेते. प्रॉन्स थाळी पण आली आहे. तर सुरमई थाळीमध्ये जे जे होतं तेच प्रॉन्स थाळीमध्ये, फक्त प्रॉन्स आहे इथे सुरमईच्या जागी. एव्हरीथिंग एल्स इज सेम. चला खाऊन घेऊया बस. मस्त आहे, कुरकुरीत दिसत आहेत. हे पूर्ण तळलेले त्याच्यामुळे अजून मोठे वाटतात. आहे पण साईज मोठी आहे. चल, माशाचाच रस्सा आहे. यम, खूप मस्त आहे. खूप यम्मी आहे. कशी आहे? मस्त आहे. स्पायसी म्हणजे खूप स्पायसी आहे. टेस्ट आली रे. म्हणजे फ्राय आणि रस्सा एकत्र खाल्लं तर मस्त लागेल. एक नंबर आहे. लाईफमध्ये मी ना कोल्ड्रिंक कधी नाही पाहिलं जेवणावर. एवढं स्पायसी आहे म्हणजे माझे टॉलरन्स नाही अजिबात. तुला झालं स्पायसी लागलं? टेस्ट मस्त आहे, खूप भारी आहे. म्हणजे तरी पण मला प्रॉन्स थाळी बेटर वाटली सुरमई थाळी. अमेझिंग आहे. ट्राय तर करा. ते कलांगूटच्या नियरबाय असेल तर नक्की ट्राय करा. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी आता टिटोज लेनला आहे. अंगात एवढी खाज आहे, एवढ्या उन्हामध्ये मी टिटोज लेनला आली आहे. अजिबात गर्दी नाही आहे, फुल शांती का माहोल आहे. कोण ना दिसत आहे. शॉप्स पण बंद आहेत. अर्ध्या लोकांनी मला वाटतं गरमीमुळे आराम करत असतील शॉपमध्येच. ते हे आता काही काही रेस्टॉरंट्स वगैरेच चालू आहेत, बाकी तर सगळंच बंद आहे. पिंक एलिफंट क्लब, कर्मा क्लब, हे सगळे क्लब लाईनमध्ये चालू होतात. प्लस डाऊनटाऊन गोवा, हे सगळे इथे पण लेफ्टला पण आहे, राईटला पण, दोन्ही साईडला क्लब्सच आहेत. आता तर क्लबमध्ये तर संध्याकाळी मजा असते ना. शाम को तो फुल क्राउड होगा. इथे सगळंच बंद आहे. ते नॉर्मल छोटे छोटे शॉप्स आहेत आणि पुढे आता आला बागा बीच. इथे पण लावलं आहे, सगळंच बंद करून टाकलं आहे रात्री. इथे थोडी क्लब आहे आणि इथे संध्याकाळी पे अँड पार्कची सोय आहे. तर कचरा गर्दी होऊन जाते संध्याकाळी. तर इथे लाईन असेल, लाईन, आणि असे लोटपोट करून लोक येतील ढकलाढकली करत. आय होप एवढं नसेल, बट वीकेंड वाटत नाही असं. ते वाईब असतात ते नाही. इथे तो मॅम्बो बार आणि ऑलरेडी इथे एवढे सारे लोकांनी बाईक्स लावल्यात. आय थिंक शॅक्सवर बसलेत लोक इथे पार्क करून. इथे शॅक्स आहेत. संध्याकाळी असं लाईटअप होतं. फायनली आम्ही गोवामध्ये आलो आणि गोवामध्ये आल्या पहिलं उराक प्यायचं मन झालं आहे. म्हणजे उराक पिण्यासाठी खास आम्ही इकडे लोकल बारमध्ये आलो जिकडे उराक चांगली मिळते. मला दाखवतो इकडे. हे का झालं आता याच्यात काय दाखवून काम मिरची आणि तिचं बनवताना दाखव. ही उराक रेडी झाली आपली. ही विदाऊट अल्कोहोल असते, अल्कोहोल नसते याच्यात. याच्यामध्ये फेनी पण येते. फेनी असते ती, त्यात अल्कोहोल असते. किती ml असते? हे हॉटपॉट 90 अंदाज नाही, हॉटपॉटून टाकताय 90 आहे. आणि फेनी वेगळी आहे ना? थोडी कडक असते. ठीक आहे. सीझनमध्येच येते का? हे सिजनेबल असतं. जो काजू फ्रूट तयार होतं ना, हां काजू माहिती आहे, हां कोकणात वगैरे गाऊन आहे ना, हां. हा मिरची टाकली, त्याच्यात लिंबू टाकला.
मिरची, लिंबू, तुला फूड असतं. काजू आपण बी जी खातो ना त्याला फूड असतं. त्याचा ज्यूस काढतात. अच्छा. फ्रूटचा ज्यूस काढून तो शेवटचा ज्यूस जो गळतो ना हां. त्याला मिरा म्हणतात. अच्छा. आणि बाकीचा जो ज्यूस असतो ना तो भट्टीला लावतात. अच्छा. तो भट्टीला लावला की नाही मग त्याच्यातनं उर्राक तयार होतो. उर्राक प्लस जेव्हा लावणार तेव्हा फेरी तयार होणार. आता फक्त एक याचा आहे म्हणजे उर्राक आहे. अच्छा. त्याने आपण हे स्वतः काढतो. तुमचं आहे का इकडे? स्वतःची फॅक्टरी. ही इकडची लोकल ड्रिंक आहे आणि फक्त समर्समध्येच मिळते. सो दिस इज मस्ट ट्राय. कोकेन है कोकेन. आणि फळापासून बनते ना, काजूपासून बनते. सो ट्राय तर केलीच पाहिजे. गोड गोड लागते कारण त्यात आम्ही ते हे टाकलं काय ना, लिमका. त्याचं नाव आहे अँड्र्यूज बार. व्हेरी लोकल आणि शिडी बार आहे. ओल्ड स्कूल वाईब्स देतं एकदम मस्त. आणि कलंगूटमध्येच आहे. Guys, this urak does not come alone. ह्याच्याबरोबर आलं आहे हे आपलं मस्त कैरीचे कापं, मस्त मीठ आणि मिरची लावली. यम 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 यम. आणि हे नेहमी असतं इकडे, म्हणजे जेव्हा पण तुम्ही समर्समध्ये येतात तर तुम्हाला हे हमखास मिळणार. वॉइस उराक सीझन इज ऑन. मस्त आता मार्च टू मेमध्ये तुम्हाला मस्त उराक मिळणार आहे. आणि समोर आहे माझ्या उराक आणि त्याच्यावर ना मस्त चटणी आहे. हे मस्त मसाला कैरी आहे. हे आहे गोड आणि हे आता बघू असं. उराकच्या सीझनमध्ये मस्त गोड उराक आणि हे मसाला कैरी. वॉट अ कॉम्बिनेशन. आता तुम्हाला मार्च ते मेमध्ये मला मस्त उराक मिळणार आहे फ्रेश. ज्या बॉटलमध्ये मिळतात त्यांना प्यायच्या, जिथे नॅचरल मिळतात तिथे प्यायचं आमच्यासारखं. वी आर ॲट गोवाडा फोर्ट, जे त्याचे प्रॉपर्टी आहे ना जिथे तिकडे. आणि बाबा संध्याकाळचे सनसेट बघायला एवढे गर्दी आहे ना लोकांची. एकतर कार पण आहे, कार पार्किंग पण आहे इकडे, पण एवढ्या मोठ्या कार्स आहेत त्याच्यामुळे सगळे अडून बसले. फुल ऑन ट्रॅफिक झाली आहे. प्लस लोक चालत पण येत आहेत. बापरे बापरे, एक सनसेट बघायला एवढी गर्दी. अर्धे लोक बघून आलेत, अर्धे लोक चाललेत आमच्यासारखे. वीकेंडमुळे जरा जास्तच गर्दी आहे. आता इकडून जातील कुठे माहिती आहे? टिट्टोज लेनला. बरं मला दाखवते मी. इकडे मस्त असे स्टॉल्स पण असतात, फ्रूट सॅलेड्स वगैरेचे. आणि आता मस्त सनसेट होतोय आणि मस्त गर्दी झाली आहे बघायला. हा पूर्ण बीच पार्टच आहे. समोर येतो ताज आहे, दिसत तर नाही ती वेगळी गोष्ट. तर सनडाऊन होतोय. बोलायचं नाही आहे. ही लुक्स गोवन. टिपिकल गोवन वाटतंय. आम्ही ते का आलो माहिती आहे का? असंच टाइमपास म्हणून. सगळ्यांना किती मस्त वाटतंय इकडे. फोटोज काढतात आणि खाली गर्दी बघा केवढी आहे. तिकडे वेगळी गर्दी आहे आणि इथे खाली पण वेगळी गर्दी आहे. हा पूर्ण बीचच लागून आहे. लेट्स गो गाईज, लेट्स गो. इकडे ती ताजची प्रॉपर्टी आणि इथे मस्त सनडाऊन होतोय. लोकांनी अशी जागा ऑक्युपाय केली की बाप रे. एकदम छोटे असे जागा ठेवली आहे 2 जणांच्या फोटो काढायला. जाना किधर है जो वक्त आए जाने क्या दिखाए. बट ब्रो सिरियसली हा तो मला नाही आहे फोर्ट ज्याचं मी गाणं गायलं. पण मी चालले आता उपरती. काय दिसतंय का? ओह माय गॉड.
तिथे पॅराग्लायडिंग होतं. किती पुढे गेला तो, इथून दिसणार पण नाही. खूप खूप क्लीन आहे, खूप क्लीन आहे. पाणी खूप मस्त एकदम. काय माहिती काय, अरे ते ह्याच आहे बॉईज. व्हॉट अ बिग फॅट पोपट बॉईज. आम्ही अरपुरा मार्केटला चाललेलो, पण झाला 2 वर्ष झाले ते बंद आहे. हे आत्ता आम्हाला येऊन कळलं आहे. आय होप दुसरे मार्केट्स नसतील बंद. तर आता आम्ही चाललो आहे अगवाडा फोर्टवरनं अरपोलाला गेलेलो, अरपोरावरनं आता टिटोजला चाललो आहे. टिटोजला आता काय सिच्युएशन आहे बघूया. तो अब हम जा रहे हैं टिटोज लेन की और आगे देखो केवढ्या साऱ्या कार्स आहेत. आणि आता सगळे आता बघ रेस्टॉरंट सगळे आहेत, आता लोक यायला लागलेत. आणि ही सगळी गर्दी टिटोज लेनचीच आहे. लाईक गाड्या वळतात लेफ्टला सगळ्या. मस्त मजा करतात हे लोक. सो आलं आता इथे सगळे फूडचे शॉप्स आहेत आणि पुढे मेन सगळं चालू होतं. क्लब्स चालू होतात, रेस्टॉरंट्स पण चालू होतात. रेस्टॉरंट तर खूप आहेत, कचऱ्यासारखे रेस्टॉरंट आहे. टॅटू स्टुडिओज आहेत लाईनमध्ये. पिंक एलिफंट. नाउ टिटोज लेन हॅज बिकमिंग टीज लेन. लोक आले आहेत आता, दुपारी कोण नव्हतं. आणि आता तर फक्त 7:39 झालेत. आता थोड्या वेळाने बघा, दाखवेनच तुम्हाला. हा पण एक क्लब आहे, वायब्रंट गोवा. आणि इकडचे मधले मधले क्लब्स सारखे चेंज होत राहतात मध्ये मध्ये कधी कधी. हा माया क्लब, टिटोज क्लब. पुढून एंट्रन्स आहे, इथं पण आहे. येतं नेहमी नवीनच असतं बनवलेलं, काय ना काय नवीन बघायलाच मिळतं. आणि इथे मी दुपारी पार्किंग दाखवलेली, इथे सगळं पे अँड पार्क करतं. 50 भाई 50. आगे है वो मॅम्बो क्लब. मोठ्याने लाऊड म्युझिक चालू आहे. आणि इकडे स्पॅनिश गर्ल्स नाचतात वगैरे पण समोर. थोड्या वेळाने चालू होईल. आणि इथे आहे बागा बीच. अजून तर काहीच गाड्या नाही आहेत. रुको जरा, सब्र करो. मला जेन्युअनली माहिती नव्हतं एवढी पब्लिक बसली आहे इकडे. आणि इकडे तर लोकल डीजे भाई, लोकल एकदम कोणी येतंय आणि नाचतंय मस्त पैकी. भाई नो बडी केअर्स. गोवामध्ये थंडी आहे, गरमी आहे, पाऊस आहे. ही गर्दी ना कधी संपत नाही. क्राऊड कसाही असो काही फरक नाही पडत. गोवा फुल जाम असतो एनी टाइम एनी सीझन. बघा टिटोज क्लब, गर्दी बघा किती आहे. एंट्रन्स आता पूर्ण चेंज केलाय.